माझी ओळख करून देताना मी माझे नाव सांगतो, माझे छंद काय आहेत ते सांगतो, माझे वेगळेपण कशात आहे हे सुचवितो. हीच माझी खरी ओळख आहे असे गृहीत धरून माझे अनेक व्यवहार चालत असतात. माझ्या मनात मी जे दडवून ठेवलेले असते बऱ्याच वेळा ते मी कधीच व्यक्त करीत नाही. वर्षानुवर्षे एकत्र नांदल्यानंतरही पती पत्नी मनाच्या एका कोपऱ्यात काही गोष्टी दडवून ठेवतात. का? माझ्या एका मित्राचं वय आता 70 आहे. त्याला नाचणे आवडते, पण या वयात वरातीत, समारंभात, गर्दीमध्ये अन्यत्र कुठे नाचणे प्रतिष्ठा देणारे नाही. आवडणारी गाणी लावून म्हणून तो बाथरूममध्ये नाचतो. आपल्याला आवडणारी गोष्ट दुसऱ्याला त्रास देणारी नसेल तर ती उघड करायला काही हरकत नसावी. पण स्वतःची ओळख करून देताना आपल्याला नाचायला आवडते हे सांगणे अनेकांना आवडत नाही. अन्य अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या कधी उघड केल्या जात नाहीत. मनाच्या कप्प्यात खोलवर दडवून ठेवल्या जातात. परिणामी माणसे स्वतःला नीट ओळखत नाहीत. जन्मापासून सतत आपल्या सोबत असणाऱ्या, आपल्या आत असणाऱ्या मीला, मनाला आपण नीट ओळखत नसतो हे वास्तव आहे. नेमके काय करण्याने आपण स्वतःला आनंदी करीत असतो हेच अनेकांना माहीत नसते. मी स्वतःलाच माझी ओळख करून देण्याचा खेळ कधी खेळला आहे का? मन समजावून घ्यायचे असेल तर हा खेळ नियमितपणे खेळावा लागेल. आपले शरीर हे आपल्या वैयक्तिक मालकीचे आहे असे आपल्याला वाटत असते, पण शरीराला चालवणारे मन हे वैश्विक पातळीवरून साऱ्याचे नियंत्रण करणाऱ्या निर्मात्याशी जोडलेले असले पाहिजे. विश्व हा एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऑर्गॅनिझम, कल्पनाही करता येणार नाही अशा विस्तारात पसरलेला विशाल जीव आहे. डॉक्टर मोहरीर यांनी तसे मत मांडले आहे. त्यामध्ये तथ्य आहे. वैश्विक मनात आपला रोल हा एखाद्या मज्जापेशीसारखा, न्यूरॉनसारखा आहे का? विश्वाच्या प्रसारात प्रत्येक जीव इतरांपेक्षा वेगळा, युनिक असा आहे, पण तो भोवतालच्या जगाशी, साऱ्या विश्वाशी जोडलेला आहे. आपल्याला याची जाणीव कधीच होत नाही, कारण मुळात स्वतःला जाणण्याच्या प्रक्रियेला अग्रक्रम, वेळ द्यायला हवा. अनेकांना तसे कधीच वाटत नाही. मी नेमका कसा आहे, या जगात माझा जन्म कशासाठी झाला, काय करण्याने, कसे वागण्याने जीवन कृतार्थ होईल, जगाच्या निर्मात्याने मला येथे कोणत्या हेतूने पाठवले आहे, या जगाला निर्माता आहे का, जगाचे व्यवहार चालवणारी देव नावाची कोणी अज्ञात शक्ती आहे का, असे प्रश्न अनेकांच्या मनात येत असतात. पण त्यांची उत्तरे शोधण्यासाठी समधर्मी जोडण्याचा पुरेसा प्रयत्न होत नाही किंवा प्रयत्न कमी पडतात. चाकोरी बाहेरच्या पण जीवनाशी संबंधित असणाऱ्या अशा महत्त्वाच्या विषयावर निरंतर संवाद व्हायला हवा. यासाठी रक्ताचे नाते नसणाऱ्या पण समान उद्दिष्ट असणाऱ्या माणसांनी एकत्र यायला हवे. याचे एक विशाल कुटुंब बांधणे जमायला हवे. बिनभिंतीच्या शाळेत तसा प्रयत्न चालू आहे. याविषयी अधिक माहिती हवी असल्यास संपर्क साधावा ही विनंती आहे. धन्यवाद. अवधूता अवधूता गगन घटा गहरानी रे गगन गगन अवधूता गगन घटा